शुभप्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे मस्त असं टेम्पटिंग पाया सूप. चला मग बनवूया. तर एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे. तर त्यासाठी मी मटण घेतलेलं आहे, जे की हड्डीवालं मटण आहे आणि त्यामध्ये हड्डी जास्त आहे. बघू शकता तुम्ही, जसे आपल्याला पाया सूपला लागतात तशाच आहे. तर ते अर्धा किलो घेतलेलं आहे मी मटण आणि ते व्यवस्थित साफ करून घेते आहे. तर त्याला थोडेसे बारीक बारीक केस असू शकतात, कारण तो पायाचा भाग असतो म्हणून. तर व्यवस्थित साफ करायचं आहे त्याला. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतरच त्याची फोडणी देणार आहोत आपण. तर हे जे सूप आहे ते खूप जास्त हेल्दी आहे. तर डॉक्टरही सांगतात पाया सूप पिण्यासाठी. तर तुम्ही बाळासाठी, लहान मुलांसाठी, त्यानंतर पेशंटसाठी किंवा बाळंतिणीसाठी हे सूप जे आहे ते खूप जास्त गुणकारी आणि हेल्दी आहे. तर रेसिपी जी आहे ती एकदम इझी आहे, जास्त काही त्याला हे नाही आहे मेहनत, पण खूप जास्त टेस्टी पण आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा कशी झाले आहे ते. तर हे बघा, धुवून घेतलेलं आहे मी आणि त्याला आता फोडणी देणार आहे. तर त्यासाठी कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे. कांदा टोमॅटोचीच फोडणी द्यायची आहे फक्त आपल्याला. तर हे बघा, कांदा जो आहे तो थोडंसं तेलामध्ये परतवून घेते आहे. जेव्हा त्याचा कलर जो आहे तो ते चेंज झाला की त्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकणार आहे मी, बारीक केलेला. हे बघा, बघू शकता तुम्ही. त्याला पण थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि ते सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा, तळून घेते आहे मी व्यवस्थित एकदम, आणि खूप जास्त टेस्टी लागते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे थोडीशी. हे बघा, थोडीशी एकदम नावापुरती हळद टाकायची आहे, जास्त काही नाही. आणि तुम्ही याचं तिखट रस्सा पण करू शकतात फोडणी देऊन नंतरून मसाल्याची, ती पण छान लागेल. पण हे जरा आळणी छान लागतं. त्यानंतर हे जे धुतलेलं मटण जे आहे हड्डीवालं ते मी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित परतवून घेणार आहे. मटण जेव्हा टाकणार आहोत त्यानंतर त्याला जरा पाणी सुटतं. तर ते जे पाणी आहे ते जोपर्यंत अटत नाही कुकरमध्ये तोपर्यंत आपल्याला जे आहे दुसरं पाणी ते ॲड करायचं नाही आहे बिलकुलच. तर हे बघा, परतवून घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकायचं आहे. तर मीठ चवीपुरतं जाणार आहे त्यामध्ये, साधारण 1 चम्मच मीठ जाणार आहे. हे बघा, टाकलेलं आहे आणि परतवून घेते आहे. परतवल्यानंतर बघू शकता त्याला थोडंसं गॅसवर ठेवायचं आहे 2 ते 3 मिनटं आणि त्याचं पाणी जे आहे पूर्णपणे आटू द्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो थोडासा वास वगैरे असेल तो निघून जातो. हे जे पाणी आटल्यानंतर त्यानंतरच पाणी ॲड करायचं आहे. आणि पाणी जेव्हा ॲड करणार आहे तुम्ही त्यामध्ये, तर पाणी ते गरम किंवा कोमट असं टाका, म्हणजे अजून जरा टेस्टी लागतं. त्याची टेस्ट जी आहे ती बिलकुलही हे होत नाही, थोडीशी कमी होत नाही. त्यानंतर कुकर लावून घेते आहे. कुकरचे साधारण 4 शिट्ट्या देणार आहे मी. हे बघा, 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच तो खोलायचा आहे. आणि बघू शकता आपलं जे सूप आहे ते एकदम रेडी आहे. दिसायला एकदम एकदम मस्त छान दिसतं आहे, पण खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि जे कोणाला हवं असेल ते बनवून द्या. तर नक्कीच रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे. भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.